श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, सावधान. तुमचे अथांग दुःख बघून आज देव सुद्धा रडले. आता अंतिम न्याय होणार. अत्यंत सोशिक आणि गंभीर मनाच्या मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही जगासमोर नेहमी स्वतःचे दुःख लपवून खंबीर राहिलात, पण बदल्यात तुमच्या पदरी केवळ अश्रू, मानसिक छळ आणि जवळच्याच लोकांकडून विश्वासघात पडला. कितीतरी रात्री तुम्ही उशीवर डोके ठेवून मुसमुसून रडला आहात, स्वतःच्या नशिबाला दोष दिला आहे. पण आता थांबा, तुमचे हे अथांग दुःख बघून आज देव सुद्धा रडले आहेत. आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक अपमानाचा आणि अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महादेवानी स्वतःचा तिसरा डोळा उघडला आहे. आता तुमचा महान्याय होणार आहे. तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि तुमच्याच अन्नावर विसंबून राहून तुमच्याच पाठीमागे कारस्थान करणाऱ्या त्या नकाबपोश शत्रूचा काळ आता अगदी जवळ आला असून येत्या पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्यात असा चमत्कारिक आणि भयानक भूचाल येणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. हा व्हिडिओ सामान्य समजून मध्ये सोडून जाण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका, कारण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात म्हणजेच शेवटी मी तुम्हाला असा एक अत्यंत गुप्त महामंत्र आणि येत्या 48 तासात टाळायची कशी भयानक चूक सांगणार आहे, ज्या एका चुकीमुळे उघडलेले नशिबाचे दरवाजे पुन्हा कायमचे बंद होऊ शकतात. जर तुम्हालाही गेल्या काही दिवसात अचानक छातीवर दडपण आल्यासारखे किंवा विनाकारण अस्वस्थ वाटले असेल, तर आत्ताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल लिहायला आणि तुमचे मन लगेच हलके करा. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया कर्माचा हा खेळ तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे आणि कसा तुमच्या सुवर्ण काळाचा प्रारंभ होणार आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता कर्माचा असा महासंग्राम सुरू झाला आहे, ज्याचे सारथी स्वतः तुमचे राशी स्वामी आणि न्यायदेवता शनिदेव आहेत. तुम्ही भूतकाळात ज्याच्यासाठी स्वतःचे रक्त आटवले, ज्यांना अगदी स्वतःच्या कुटुंबासारखा मान दिला, त्यांनीच तुमच्या असहाय्यतेचा आणि प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला. तुमच्या प्रगतीवर जाणारे, तुमची लायकी काढणारे आणि तुमच्या सुखाचा हेवा करणारे लोक बाहेरचे नव्हते, तर ते तुमच्या जवळच्या वर्तुळात, नात्यात आणि ओळखीच्या लोकांमध्ये दबा धरून बसले होते. त्यांच्या वाईट, बहुधा आणि जळफळाटाच्या नजरेने तुमचे मार्ग रोखले होते. हे आता सिद्ध झाले आहे, कारण वरच्या दरबारात तुमच्या बाजूने अंतिम न्याय झाला असून ज्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू दिले, ज्यांनी तुमची निंदा केली, त्यांना आता त्यांच्या कर्माचे अत्यंत भयानक आणि न सोसणारे फळ भोगावे लागणार आहेत. पण थांबा, हा दैवी न्याय सोपा नाही. शनिदेव जेव्हा न्याय करतात तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या आजूबाजूला असलेल्या गुप्त शत्रूची शक्ती हिरावून घेतात. येत्या काही दिवसात तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या कपटी व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी धक्कादायक घटना घडणार आहे, जी ऐकून तुमचे स्वतःचे डोळे विस्पारले जातील. तुम्हाला स्वतःहून कोणताही बदला घेण्याची किंवा कोणाशी भांडण्याची गरज नाही, कारण तुमचा बदला आता थेट निसर्गाशी ताकद आणि शनिदेवाचा प्रकोप घेणार आहे. तुमचे रखडलेले मार्ग मोकळे होण्यापूर्वी तुमच्या मार्गात काटे पेरणारे लोक स्वतःच्याच डाळात कसे अडकतात हे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावे लागेल. आता सर्वात महत्वाचा आणि रहस्यमय संकेत म्हणजे या कर्माच्या महासंग्रामात तुमच्या घरात एक अशी चमत्कारिक घटना घडणार आहे, ज्यावरून तुम्हाला स्पष्ट जाणवेल की ईश्वरी शक्ती तुमच्या घरात प्रवेश करून चुकीचे मार्ग नष्ट करत आहे. ती घटना कोणती आहे आणि ती कोणत्या दिवशी घडणार आहे हे मी आता पुढे सांगणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला शनिदेवाच्या कर्माच्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर लगेच खाली कमेंटमध्ये जय शनिदेव लिहून आपली हजेरी लावा. चला आता वळूया अत्यंत धक्कादायक खुलाशाकडे, जिथे खोट्या नातेवाईकांचा भुरका पाडणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, महादेवाचा तिसरा डोळा उघडल्याचा सर्वात पहिला आणि मोठा प्रभाव तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसापासून तुमचे मन अचानक विनाकारण बेचैन होणे, रात्रीची झोप अचानक उडणे, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे आणि अचानक अंगावर काटा येणे या गोष्टी वाढल्या असतील, तर हा कोणताही शारीरिक आजार किंवा कमजोरी नसून ही एक पूर्णपणे अत्यंत तीव्र आध्यात्मिक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी दिव्य आणि प्रचंड शक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती सर्वात आधी तुमच्या आसपासची आणि शरीरातील साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देते. हे तुमच्या आत्म्याचे आणि घराचे शुद्धीकरण आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रचंड सौभाग्याला आणि यशाला सामावून घेण्यासाठी तुमचे शरीर आणि मन सज्ज व्हावे. पण
या शुद्धीकरणादरम्यान एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक गोष्ट घडणार आहे, ज्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप गंभीर राहावे लागेल. तुम्ही ज्या नातेवाईकांना, ज्या मित्रांना नेहमी आपले मानले आणि ज्याच्यासाठी स्वतःचे सुख पणाला लावले, त्यांच्याचपैकी काही अत्यंत जवळच्या व्यक्तीचे खरे आणि क्रूर चेहरे आता तुमच्या समोर उघड होणार आहेत. जे लोक तुमच्या समोर गोड बोलून पाठीमागे तुमच्या पतनाची वाट पाहत होते, त्यांना ही दैवी दृष्टी आता तुमच्या आयुष्यातून कायमची बाहेर फेकणार आहे. हा अनुभव सुरुवातीला तुम्हाला मोठा मानसिक धक्का देणार आहे, पण लक्षात ठेवा, जखम पूर्णपणे बरी होण्यापूर्वी ती साफ करणे अत्यंत गरजेचं असतं. निसर्ग आता तुमच्या मार्गातील काटे स्वतःहून वेचून दूर करत आहे. या प्रक्रियेत जे जुने स्वार्थी आणि पोकळ नातेसंबंध आहेत ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. तुम्हाला कदाचित खूप एकटेपणा जाणवेल, पण हे निसर्गाचे एक सुरक्षा कवच आहे, जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्यापासून वाचण्यासाठी तयार केले जात आहेत. जेव्हा तुमच्या आयुष्यातून ही खोट्या लोकांची नकारात्मकता पूर्णपणे निघून जाईल, तेव्हाच खऱ्या आनंदाचा आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तर मकर राशीच्या जातकांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमचे आर्थिक गणित पूर्णपणे गोलमडले होते. तुम्ही रात्रंदिवस प्रामाणिकपणे कष्ट करत होता, पण कष्टाच्या प्रमाणात हातात पैसा टिकत नव्हता किंवा मिळणारा पैसा आजारपण, कोर्ट कचेरी आणि कारणाच्या कामावर पाण्यासारखा वाहून जात होता. परंतु महाकालच्या या न्यायाच्या काळात नशिबाचे बंद टाळे आता उघडणार आहेत. व्यावसायिक आघाडीवर आणि नोकरीमध्ये असे काही चमत्कारिक बदल अचानक घडून येतील, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग कमालीचा सुकर होईल. जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकले होते, त्याला अचानक कमालीची गती मिळेल. या काळात सर्वात मोठा दिलासा म्हणजे बऱ्याच काळापासून अडकलेले धन किंवा थकीत रक्कम अपेक्षेबाहेर अचानक तुमच्या हातात येईल. जर तुमचे काही जमिनीचे वाद, वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न किंवा कोर्टाचे काम प्रलंबित असेल, तर परिस्थिती संपूर्णपणे तुमच्या बाजूने झुकू लागेल. मकर राशीचे जातक व्यवसायात किंवा व्यवहारात अनेकदा अतिप्रयत्न करूनही अपयशी करत होते, पण आता ग्रहाची स्थिती अशी बदलली आहे की तुमचे दिवसेंदिवस सुवर्ण दिवस परत येतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले झाल्यामुळे तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे किंवा पैशाचे ओझे कमालीचे हलके होणार आहेत. परंतु या अचानक मिळणाऱ्या यशामुळे हुरळून जाऊ नका. हा काळ लक्ष्मीच्या आगमनाचा असला तरी तुमची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. जेव्हा घरामध्ये पैसा येऊ लागतो, तेव्हा आसपासच्या लोकांची वाईट नजर आणि जळफळाट सर्वात आधी पडतो. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवहाराबाबत आणि नवीन कामाबद्दल कमालीची गुप्तता पाळावी लागेल. नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी टिकवून ठेवण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या काही गुप्त धोक्यापासून स्वतःचा बचाव करायचा हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, जसजशी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आयुष्यात आनंद परतेल, तसतसे तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत प्रचंड सावध राहावे लागणार आहे. येत्या काही दिवसात भूतकाळातील एखादा जुना वाद, विसरलेले भांडण किंवा आधी तुम्हाला त्रास देऊन गेलेली एखादी कपटी व्यक्ती फोन कॉल, मेसेज किंवा एखाद्या नात्यातील मध्यस्थाच्या माध्यमातून पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुमच्या संयमाची आणि बुद्धीची सर्वात मोठी परीक्षा असेल. जर तुम्ही स्वतःला त्या जुन्या प्रकरणात किंवा त्या व्यक्तीच्या जाळ्यात पुन्हा अडकून घेतले, तर तुम्ही तुमच्या हातचे तुमचे अर्धे सुख आणि येणारी समृद्धी गमावून बसाल. जे भूतकाळात संपले आहे त्याला तिथेच कायमचे पुरून टाकले आता तुमच्या हिताचे ठरेल. या संवेदनशील काळात तुमच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीचा आणि नवीन व्यावसायिक प्रस्तावाचा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला ही व्यक्ती अत्यंत काळजी घेणारे, प्रेमळ आणि तुमच्यासाठी देवमाणूस वाटेल, परंतु मकर राशीचे लोक वरून कडक असले तरी आतून अतिशय मऊ मनाचे असतात. प्रामाणिक लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात. हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. या कमजोरीचा फायदा घेऊन ती व्यक्ती भविष्यात तुमच्यावर मानसिक ओझे बनू शकते किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करून तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. म्हणूनच कोणत्याही नवीन व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात किंवा व्यवसायात स्थान देण्यापूर्वी कमीत कमी 10 वेळा विचार करा, अन्यथा नंतर पश्चातापाचे अश्रू ढाळावे लागतील. या भाग्योदयाच्या काळात कोणाची शिकार होण्यापेक्षा आधीच सावध
सावध राहणे शहाणपणाचे ठरेल. आपले महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार आणि भविष्यातील स्वप्ने कोणाजवळही बोलून दाखवू नका. ही अत्यंत गुप्त ठेवा. तुमच्या यशाचा गाजावाजा आधीच करू नका, कारण तुमच्या आसपास वावरणारे काही नकाबपोश शत्रू तुमच्यावर शेवटचा घाला घालण्याची संधी शोधत आहेत. शांतपणे, संयमाने आणि हुशारीने आपले पाऊल पुढे टाका. चला आता वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अंतिम भागाकडे, जिथे आपण या चमत्कारिक महामंत्राबद्दल आणि नशीब बदलणाऱ्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. तर मकर राशीच्या जातकांनो, आता आपण या दैवी प्रवासाच्या अशा अंतिम आणि अत्यंत रहस्यमय टप्प्यावर आलो आहोत, जो तुमच्या आयुष्यातील नशिबाचे टाळे कायमचे उघडू शकतो. हा बदल जितका शक्तिशाली आहे, तितकीच तुमच्या मनाची स्थिरता आणि संयम महत्वाचा आहे. आजवर तुम्ही भविष्याची चिंता आणि भूतकाळातील जखमांचे ओझे वाहून स्वतःला खूप थकवले आहे, मानसिक त्रास सहन केला आहे. आता वेळ आली आहे स्वतःला पूर्णपणे हलकी करण्याची. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनातील सर्वात मोठी भीती, टेन्शन आणि शत्रूचे भय महादेवाच्या चरणी अर्पण करा. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे ईश्वरी शक्तीला शरण आणता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील कठीण जबाबदाऱ्या क्षणात महाकाल आपल्या खांद्यावर घेतात. या महापरिवर्तनाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी आणि नशिबाचे उघडलेले दरवाजे पुन्हा बंद होऊ नयेत म्हणून येथे 48 तासात तुम्हाला एक भयानक चूक टाळायची आहे. ती म्हणजे कोणावरही विनाकारण संतापणे, अहंकाराने बोलणे किंवा घराबाहेर पडताना कोणाचाही अपमान करणे. तुमची एक छोटीशी घाई किंवा रागाच्या भरात बोललेला चुकीचा शब्द तुमच्या पदरी पडणाऱ्या मोठ्या सौभाग्याला कायमचे रोखू शकतो. या संवेदनशील काळात तुमची नम्रता, शांतता आणि मौन हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार ठरेल. तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मन कमजोर होत आहे, भीती वाटत आहे, तेव्हा डोळे बंद करा आणि आत्मविश्वासाने या महामंत्राचा जप करा. मी एकटा नाही, साक्षात शिवप्रभू माझ्या पाठीशी आहेत. हा एकच विचार तुमच्यामध्ये अशी अफाट आणि अभेद्य आध्यात्मिक शक्ती निर्माण करेल की जगातील कोणतेही संकट किंवा कोणताही शत्रू तुम्हाला हिलावू शकणार नाही. आता काळ बदलला आहे, ग्रहाची नक्षत्रे बदलली आहेत आणि तुमचे भाग्य स्वतः शनिदेवाच्या आशीर्वादाने चमकण्याची वेळ आली आहे. ईश्वराच्या या अंतिम न्यायाचा स्वीकार करा. मनातील भीती काढून टाका आणि एका नवीन विश्वासाने यशाच्या शिखराकडे पाऊल टाका. तुमची सुवर्ण काळात वाटचाल सुरू झाली आहे, तिला आनंदाने स्वीकारा. शेवटी माझ्या लाडक्या जातक हो, हा केवळ एक सामान्य व्हिडिओ नसून साक्षात महादेवानी आणि शनिदेवाने तुमच्या कठीण काळात पाठवलेला एक अंतिम, पवित्र आणि शुभ संकेत आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपून सुवर्ण काळाची सुरुवात करायची असेल, तर साक्षात महाकालच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवा. देवाचा हा न्याय आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी राहावा असे वाटत असेल तर पूर्ण भक्तिभावाने आत्ताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय महाकाल लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. कारण जिथे अथांग श्रद्धा असते, तिथेच साक्षात ईश्वराची कृपा बरसण्यास वेळ लागत नाही. धन्यवाद.